मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील हे गेल्या 3 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर इथल्या गॅलेक्सी हॉस्पिटल इथे उपचार घेत असून 3 दिवस कोणालाही भेटले नाहीयेत किंवा बोलले नाहीयेत, तर आजपासून त्यांनी भेटायला बोलायला सुरुवात केली आहे। त्यामुळे माजी खासदार प्रताप चिखलीकर यांनी रुग्णालयात येऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे आणि लवकर बरे व्हा असं सांगितलंय। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। कल्याणमधील पाणी समस्येवर अनेक वेळा मोर्चा आंदोलने करण्यात आली आहेत, तरीही केडीएमसीचं दुर्लक्ष होत असल्यामुळे आज महिलांनी केडीएमसी मुख्यालयावर मडका मोर्चा काढलाय। पाणी पुरवठा सुरळीत करा, पाणी आमच्या हक्काचं, केडीएमसी कोण मुद्दा देणार पाणी पुरवठा सुरळीत, पाणी आमच्या हक्काचं, पाण्यासाठी असं सांगतो की जी सडलेली पाईपलाईन आहे ती चेंज करा। सगळ्यात पहिले पाणी द्या, गटारामधनं पाणी येतंय त्याच्याकडे लक्ष नाही आहे। अधिकारी वारंवार येऊन फक्त दिलासा देऊन जातात। तुम्ही चक्रवाढ व्याज घेताय आमच्याकडनं थकलेलं पाण्याचं बिल पुरेपूर घेतात, मग पाणी का देत नाही? आमच्या हक्काचं पाणी का तुम्ही देत नाही? आज आम्ही एवढे सगळेजण का आलेलो आहे तर पाण्यासाठी। पाणी गणपती गेला तरी पाणी नाही, पितरं गेले तरी पाणी नाही, पण आता नवरात्र आली आहे म्हणून आम्ही सगळ्या या महिला भगिनी एक संघात उतरून नगरपालिकेमध्ये आलेले। तरी जर अधिकाऱ्यांना जाग येत नसेल तर कायदा आम्हाला हातात घ्यावा लागेल। आमचं पाणी हक्काचं आहे ते आम्ही मागणार, कारण तुम्ही आम्हाला बिल कधी माफ केलं नाही, आमच्याकडनं चक्रवाढ व्याज घेतलेले, तर आम्हाला पाणी देण्याचा पण हक्क तुमचा आहे। आणि पाणी अतिशय न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। बदलापूर येथील 2 चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेच्या मृतदेहावर उल्हासनगरमधील शांतीनगर स्मशानभूमीत पोलिसांच्या निगराणीखाली दफन करण्यात आलं होतं। यावेळी स्थानिकांनी विरोध केला असला तरी पोलिसांनी पोलीस बळाचा वापर करत दफन प्रक्रिया पूर्ण केली आहे। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। मुंबई विद्यापीठाच्या नवनिर्वाचित सिनेट सदस्या शीतल देवरुखकर या आज धुळे दौऱ्यावर आल्या होत्या। यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पदाधिकाऱ्यांची तसंच महिला आघाडीशी संवाद साधत आढावा जाणून घेतलाय। तर मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदाच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आजपासून शीतल देवरुखकर या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्या असून सिनेट सदस्य पदाच्या निवडणुका या फक्त चित्रपटाचा ट्रेलर होता। विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा विधानसभेवर फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास यावेळी त्यांनी दिलाय।
काय नेमकी प्रतिक्रिया आहे? निश्चितच कालच निकाल लागलेला आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो. सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि शिवसेना नेते युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे यांच्यावर पदवीधरांनी विश्वास ठेवून पूर्णपणे आपलं संपूर्ण मतदान हे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या पक्षाच्या ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि मला वाटतं ही तर फक्त सुरुवात आहे. 10च्या 10 सिनेट मेंबर आमचे निवडून आलेले आहे आणि पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठावर भगवा फडकवलेला आहे. मी असं सांगेन की ये तो सिर्फ ट्रेलर आहे, विधानसभा भी बाकी आहे आणि मला वाटतं ही विधानसभेचीच नांदी आहे. त्याच धर्तीवरती आम्ही संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संपूर्ण महिला आघाडीच्या वरिष्ठ नेत्या आहेत, उपनेत्या आहेत, काही संपर्क संघटिका आमच्या सोबत आहेत. आम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा हा सन्माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वात करतोय. विधानसभाच्या जागांची चाचपणी करतोय. आपली महिला आघाडी त्या त्या जिल्ह्यामध्ये कशी काम करते, ती काम करत असताना त्यांना कुठल्या पद्धतीने कुठल्या प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय, बांधणी आपली खालपर्यंत आहे का, मग जर ती बांधणी नसेल तर ती अजून बांधणी मजबूत करण्यावर आपल्याला कसा जोर देता येईल, महिला आघाडीचं संघटन मजबूत कसं होईल, या धर्तीवर आम्ही महिला आघाडीच्या बैठका घेतोय. आणि या घेत असताना आम्ही सुरुवात उत्तर महाराष्ट्रापासून केली. उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या दिवशी आम्ही नाशिक शहर, पूर्व पश्चिम मध्य केलं, सिन्नर, देवराई, इगतपुरी केलं. दुसऱ्या दिवशी आम्ही संपूर्णपणे दिंडोरी लोकसभा आणि नाशिक ग्रामीण केलं. आणि आज आम्ही धुळे करतोय. आता मी धुळे शहरच्या आणि साक्रीच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आली. आता पुढे सिंदखेडा आणि शिरपूरला चाललोय. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा नंदुरबारला जाणार आहोत. उद्या आम्ही जळगावला आहोत आणि असं करत करत आम्ही उत्तर महाराष्ट्रात संपवणार आहेत. आणि संपूर्ण महिला आघाडीचा जो काही लेखाजोखा आहे बांधणीच्या बाबतीतला, संघटनात्मक बांधणीच्या बाबतीतला, तो आम्ही संपूर्ण जो लेखाजोखा सन्माननीय उद्धव साहेबांच्या पुढे ठेवणार आहोत. पण ही निवडणूक जी आहे ती अभाविपने कुठेतरी फारच हे केली होती आणि वेळोवेळी सेनेला जे आहे त्या ही निवडणुकांना होण्यासाठी प्रयत्न सातत्यानं झाले होते. हो, अगदी 100%. भाजपने म्हणा, अभिभावीने म्हणा, संपूर्णपणे ही निवडणूक होऊ नये म्हणून अनेक स्पीड ब्रेकर हे आमच्या मार्गामध्ये लावलेले होते. परंतु मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो, या स्पीड ब्रेकरांना ओलांडत आम्ही 10च्या 10 सिनेट मेंबर मुंबई विद्यापीठावर निवडून आणलेले आहेत. आणि मला असं वाटतं की हा जो विश्वास आहे तो पदवीधरांचा सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे यांच्यावर असलेला विश्वास आहे, यांच्यावर असलेली निष्ठा आहे. आणि कुठेतरी त्यांच्या बाजूने झुकता कल हा आमच्या पक्षाच्या बाजूने आहेत. आणि मला वाटतं हाच विश्वास आम्हाला विधानसभा लढण्यासाठी बळ देतो. निवडणुका झाल्यात, काल निकाल जाहीर झाला आणि आज लगेचच आपण दौऱ्यावर निघालात. मुळात हा एवढा सगळा उत्साह येतो कुठून, म्हणजे काय नेमकं त्यामागचं रहस्य आहे? मुळातच आम्ही बाळासाहेबांच्या रणरागिणी आहोत. सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या रणरागिणी आहोत. आणि साहेबांचा आदेश फक्त आमच्यासाठी शेवटचा आदेश असतो. साहेबांनी आदेश दिला की आपल्याला विधानसभेच्या कुठल्याही परिस्थितीत आपल्याला विधानसभेवर भगवा फडकवायचा आहे आणि त्याच धर्तीवर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राची महिलांची बांधणीचा आढावा घ्यायचा आहे. मग बस आम्ही लागलो कामाला. तर अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार. न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.